मी बिझनेसचा गुरु शिवाजी महाराजांना मानतो अरे आणि वाह! त्याच्यामुळं आम्ही लहानपणापासून म्हणजे बरेच किल्ले आम्ही फिरले. मला घरच्या किंवा माझ्या नात्यांमध्ये, हं, परिवारामध्ये हं. कोणाचा सपोर्ट असा हे नव्हता एवढा की तुम्ही बिझनेस करतोय ते चांगलं करतोय असं सांगायला कोणी नाही. असं एक वेळ आली होती की मी बिझनेस बंद करावा आणि अच्छा. एक कुठेतरी जॉब करावे. पण मला माझ्या बायकोने सपोर्ट केला. ओके. अच्छा, म्हणजे त्यावेळेस तुमची अशी परिस्थिती असून सुद्धा तुम्ही आज इथपर्यंत पोहोचले. खरंच ही खूप महत्त्वाची गोष्ट. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे सक्सेस टॉक विथ दीपाली. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या सक्सेसफुल पर्सनॅलिटीला इन्व्हाइट करत असतो. आज आपल्यासोबत आहे संदीप गोडसे सर, जे इलेक्ट्रॉनिक पॅनल्समध्ये आहेत. श्री गोडसे एंटरप्राइजेसचे हे CEO आणि डायरेक्टर आहेत. वेलकम सर. नमस्ते. नमस्ते, तुमचं खूप नमस्ते खूप मॅडम. स्वागत. सो सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न खरं तर विचारायला आवडेल की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये ऑलरेडी एवढे सक्सेसफुल आहात आणि हा जो बिझनेस आहे तो काहीतरी वेगळा आहे. इलेक्ट्रॉनिक पॅनल्स म्हणजे काहीतरी वेगळी कन्सेप्ट आहे. सो ही जी जर्नी आहे किंवा ह्या बिझनेसमध्ये येण्याचं जे काही तुमचं इन्स्पिरेशन आहे ते काय आहे? ॲक्च्युली जर बिझनेसमध्ये जर येण्याचा उद्देश आता मी बिझनेसचा गुरु शिवाजी महाराजांना मानतो अरे आणि वा. त्याच्यामुळं आम्ही लहानपणापासून म्हणजे बरेच किल्ले आम्ही फिरले. हम्म. तर त्यामुळं बिझनेस ते त्या महाराजांनी त्यावेळेस किती कष्ट करून हे किल्ल्यांवरती गेल्यानंतर ती गोष्ट कळते. हो. तर ते बिझनेसमध्ये तेव्हापासून असं वाटायचं की आपण पण बिझनेस एक केला पाहिजे. आणि बरोबर. बऱ्याचशा वेळ लहानपणी म्हणजे आम्ही एका वस्तीमध्ये राहत होतो. त्या ठिकाणी हाय व्होल्टेज होऊन बऱ्याच लोकांचे टी व्ही खराब झाले होते. अच्छा. हां. हां. आणि ते टी व्ही त्यावेळेस मी 8वी-9वीला असेल, 8वी-9वीची गोष्ट आहे की मी ते टी व्ही खोलले आणि हां. त्यावेळेस रिपेअरही केले. म्हणजे ओके. चालू करून दिले. हां, हां, म्हणजे हां. त्यावेळेस सुद्धा मग तुम्हाला हां, त्यावेळेस तर नॉलेज पण नव्हतं त्या नाही, गोष्टीचं. नॉलेजही नव्हतं. म्हणजे बरोबर. मग मी ते उघडले आणि मग ते माझ्या मागं म्हणजे सगळे वस्तीतले ज्यांच्याकडे टीव्ही खराब झालाय ते सगळे माझ्या मागं, आमच्या घरी चल, आमच्या घरी चल. म्हणजे हे असे हं, हं. किस्से थोडे माझ्या त्या बाबतीत पण झालेले. तर त्यातूनच मी हे शिकलो. अच्छा. आणि आमचे आता मित्र आहे, ग्रुप एक छोटासा आमचा, की आम्ही जवळजवळ 87 किल्ले फिरलोय. अरे बापरे! आणि त्या छान. किल्ले फिरल्यानंतर खरंच ऊर्जा एक मिळते, की ती आम्हाला हं. बिझनेसमध्ये खूप कामाला आली. अरे वाह! हां, हां. तर हे असं हे करता बिझनेस करण्याचा जो हा होता, घरची परिस्थिती नव्हती, पण मला ते करायचं होतं. तुमची जिद्द होती जिद्द की होती, की काही मला झालं तरी काहीतरी करायचंय. वेगळं करायचं आहे. आणि ती लहानपणापासूनच माझ्यामध्ये फील होतं, की मी हे करू शकतो, तर मी माझ्यासाठी का नाही करू शकत? हे बरोबर. अ, अ, असताना मी त्या सगळ्या गोष्टी हळू-हळू अचीव्ह करत गेलो. अरे वाह! खूप मस्त. आता सर, ऑलरेडी तुमच्या अंडर एक टीम आहे, तुमची कंपनी आहे. खरं तर ही तुमची सक्सेस हे मोटिव्हेशन आहे लोकांसाठी सुद्धा, की तुम्ही ह्या लेव्हलला आलात. पण ह्याआधी मला जाणून घ्यायला हे आवडेल, की तुमची जी जर्नी होती, जसं की तुम्ही सांगितलं, की हे इन्स्पिरेशन होतं माझ्यासाठी आणि ह्या गोष्टीमुळे मी इथे आलो. पण जेव्हा ही जर्नी तुम्ही स्टार्ट केली, जेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये आलात, ऑब्व्हियसली तेव्हा तुमच्याकडे भरपूर गोष्टी नसतील पण. पण मग त्यावेळेस कशी सुरुवात केली तुम्ही? सुरुवात तर 5-6 वर्ष एक कंपनीत जॉब केला. हं. तिथून बऱ्याचशा गोष्टी शिकल्या. कंपनीतून मला चांगलं खूप शिकायला मिळालं. आणि तिथून मी ठरवलं, की आता आपल्याला बास झालं, की आपण एक कुठेतरी बिझनेस केला पाहिजे. ठीक आहे, आम्ही छोटी-छोटी कामं करायला सुरुवात केली. हं. वाटेल ती कामं करायला चालू केली. अच्छा. मिळेल ती कामं करायची. हां. कुठलं काम सोडायचं नाही. ह्या हेतूने आम्ही बिझनेस चालू केला आणि ते करत गेलो आम्ही. हं, हं. करता छोटंसं एक वन रूमचं ऑफिस नंतर आम्ही घेतलं. त्या वन रूम म्हणजे टेबल स्पेसचं ऑफिस असं होतं. त्या टेबल स्पेसवरती आम्ही तिथं काम करायला चालू केले. हं. पुणे महानगरपालिकेच्या आसपास. कारण आम्हाला सगळ्यांना बाकीची जी माझी टीम होती, त्या टीमला येण्यासाठी काय तो एक सेंटर पॉईंट हां, होता. तर हां. तिथं आम्ही ते ऑफिस घेतलं होतं. तर असं आम्ही करून तो बिझनेस चालू केला. आता चॅलेंजिंग म्हटलं तर तशी मला घरच्या किंवा माझ्या नात्यांमध्ये, हं, परिवारामध्ये हं. कोणाचा सपोर्ट असा हे नव्हता एवढा, की तुम्ही बिझनेस करतोय ते चांगलं करतोय असं सांगायला कोणी नव्हतं. अच्छा. पण तरी हां, पण हां. म्हटलं मला मला माझ्यावरती कॉन्फिडन्स होता. त्यामुळे मी
म्हटलं की नाही मला हेच करायचं आहे. आणि त्यानंतर सुद्धा पुढे गेल्यानंतर काही कारणाने बिझनेसमध्ये सुद्धा थोडेसे चढ उतार येतात. तसं एकदा असं एक वेळ आली होती की मी बिझनेस बंद करावा आणि अच्छा. एक कुठेतरी जॉब करावे. पण मला माझ्या बायकोने सपोर्ट केला. ठीक आहे. अच्छा, म्हणजे त्यावेळेस तुमची अशी परिस्थिती असून सुद्धा तुम्ही आज इथपर्यंत पोहोचले. खरं तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही जे सांगितलं की तुम्हाला एक पॉइंट असा आला तुमच्या आयुष्यातला की तुम्हाला असं वाटलं की आता आपण सगळं बंद करावं, पण त्यावेळेस तुमच्या बायकोने तुम्हाला सपोर्ट केला आणि तुम्ही परत त्या जोमाने उभे राहिले आणि खरं तर पुढे आले. हे खरं तर ॲज अ कपल म्हणून खूप मोठं इन्स्पिरेशन आहे समाजापुढे. कारण मला असं वाटतं जर नवरा बायको सोबत असेल आणि एकमेकांना जर त्यांनी साथ दिली तर आपण नक्की म्हणजे यशाचं शिखर गाठू शकतो. बरोबर. कारण ॲट दी एंड तोच आपल्यासाठी एक सपोर्ट सिस्टम असतो मोठा. तर यासाठी तुम्ही कुणासाठी अजून एक मोठं योगदान कोण आहे तुमच्या बिझनेसमध्ये? खरं तर एक तुमचे वाईफ झाले आणि अजून मोठं योगदान बिझनेसमध्ये तसं पाहिलं तर माझी टीम, टीम. डेफिनेटली विदाऊट टीम आपण नाही ग्रो जी करू आज शकत. माझ्या म्हणजे कंपनीसाठी खूप छान काम करते. माझी पूर्ण टीम, हम्म. म्हणजे माझ्या फॅक्टरीतली टीम असू दे किंवा ऑफिशियली टीम असू दे, ती खूप चांगलं काम करतात आमच्यासाठी. आणि खरंच त्यांना म्हणजे बोलायला शब्द नाहीत असे. ते हां. सगळे सांगितलेलं काम सगळं एकदम व्यवस्थित पार पाडतात. सांगायची गरज लागत नाही बऱ्याच वेळेला काही कामांना. अच्छा. हां, ते त्यांचं म्हणजे व्यवस्थित सगळ्या व्यवस्थित गोष्टी हँडल करतात. करतात. हां, आणि त्यामुळे तुम्ही कुठेतरी तुमचा बिझनेस आपण म्हणू शकतो ऑटो पायलट मोडवर रन हां. करताय, बिंदास्त रन करताय. ऑटो पायलट मोडवर आणायचं कारण म्हणजे तुमच्याकडूनच प्रेरणा मिळाली की अच्छा. थोडंसं याला ऑटो पायलट केलं पाहिजे. केलं हे पाहिजे. आमच्या बरोबर. डोक्यात कधीच कल्पना आली नव्हती. पण जसं तुमच्याकडे आलो तेव्हापासून मला असं वाटलं की हा सगळं ऑटो पायलट ज्यावेळेस बिझनेस होईल त्यावेळेसच आपण खरे बिझनेसमॅन होऊ. नाहीतर आत्ता बरोबर. आपण फक्त बिझी झालोय त्यामध्ये. हो. बरोबर आहे. ते काळाची गरज आहे. त्याशिवाय तुम्ही मेन ॲज अ बिझनेस ओनर जे तुमचं काम आहे, त्याच्यावर तुम्ही नाही फोकस करू शकत. ॲज अ बिझनेस ओनर म्हणजे क्लायंट व्हिजिट असेल किंवा नवीन-नवीन क्लायंट जोडणं, ह्या कामावरती तुम्ही फोकस करू शकता. जेव्हा ऑपरेशन कोणीतरी म्हणजे टीममधले लोकं हँडल करतात करतात त्यावेळेस. आहेत. बरोबर आहे. बरोबर आहे. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. सो सर मला हे जाणून घ्यायला आवडेल, की तुमचे एक्झॅक्टली काय-काय प्रॉडक्ट्स आहेत, काय-काय सर्व्हिसेस आहेत? आमचं ॲक्च्युली इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल, आमची स्पेशलिटी जी आहे हं. ती HVACचे पॅनल असतात. तर ते आता HVACमध्ये कसं असतं की बरेच कंट्रोल्स हे असतात की म्हणजे त्याचं टेम्परेचर कंट्रोल, ह्युमिडिटी हं, कंट्रोल करायची हं. असते. म्हणजे या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी कंट्रोल्स करायच्या असतात. तो मेन बरेचसे आमचं HVACचे क्लायंट भरपूर आहेत. अच्छा. त्या व्यतिरिक्त आम्ही आता सध्या म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ॲटोमेशन म्हणजे ज्या छोट्यातल्या छोट्या मशीन असतील हं, हं. मार्केटमध्ये म्हणा किंवा कोण छोट्या मशीन बनवत असतील तर आम्ही त्यांना टार्गेट करतो आहे की छोटी मशीनसुद्धा ॲटो मोडमध्ये चालली पाहिजे. त्यामुळं ज्या मशीन त्या मार्केटमध्ये आणणार आहेत, ज्यांना विकणार आहेत त्यांचा फायदा होईल आणि जे मशीन बनवतं त्यांचाही फायदा होईल की ते मशीन ॲटोमॅटिक चालणार आहे की त्याच्यासाठी माणूस लागणार नाही. बरोबर. मॅनपॉवर त्यांची वाचली जाईल आणि हं. त्याचबरोबर त्यांचे पैसेही वाचले जातील. बरोबर. हां. सो तुमच्या बिझनेसमधून ॲक्चुअल जे दुसरे बिझनेसमॅन आहेत, त्यांना काय फायदा होतो इलेक्ट्रॉनिक पॅनल्समधून? दुसऱ्या बिझनेसमनला ज्या ठिकाणी आम्ही पॅनल लावू, हं. त्या ठिकाणी त्यांचं पैसे वाचले जातात, मॅनपॉवर वाचली जाते. बरोबर. ह्या दृष्टीने आम्ही काम करतो आहे, की जे काय प्रोग्राम करतो, जो प्रोग्राम आम्ही असा करतो आहे, की तिथं त्यांना ऑपरेशनची गरज लागली नाही पाहिजे, हं. की त्यांना तिथं ॲटोमॅटिक ऑपरेशन असेल, तर त्यावेळेस तुमचं टायमावरती बंद होणार. जर मॅन्युअल असेल, तर माणूस जाऊन बंद करत नाही. ह्याच्यामध्ये जो अच्छा. कंजम्पशन होतं, ते पैसे तुमचं रीडिंग बिल वाढतं किंवा ह्या गोष्टी हां, होत हां, राहतात हां. आणि त्यासाठी तुम्हाला वेगळा माणूसही ठेवावा लागतो. तर बरोबर. ते सगळं आम्ही कमी करून ऑटोमॅटिक हे करतो. तर आम्ही इकडं कल्याणनगरमध्ये सायबेज कंपनीमध्ये सायबेज. आम्ही काही काम करून दिलं. मग त्यांच्याकडं दर महिन्याचं बिल ₹1.5 लाख बिल कमी झालं दर अरे महिना. बापरे! आधी म्हणजे किती येत होतं त्यांचं बिल? आधी त्यांचं काहीतरी 6 लाख वगैरे बिल येत होतं. आता अच्छा. ते 4.5 लाख वरती हां, हां, त्यांचं हां. बिल यायला लागलं. तुम्ही म्हणजे हं. ऑटोमेशनवर हां, शिफ्ट केलं आणि हां. म्हणजे तुम्ही पैसा त्यांचा सेव्ह करून सेव्ह दिला केलं. त्या हां. टाईम आणि त्यांचं पैसा दोन्ही पण. पैसे सेव्ह झाले आणि त्यांचं ऑपरेशनला पण माणूस जात होता, की ते ऑपरेशन करायचं, तर ते पण त्यांचं बंद झालं. अरे वाह! हं. म्हणजे खूप जास्त फायदा आहे. हां. कारण जर आपण विचार केला कुठल्याही इंडस्ट्रीचा किंवा कुठल्याही बिझनेसचा खरं तर जास्त पैसा हा मॅनपॉवरमध्ये जातो, की लोकं हायर हां. करा, त्यांना ट्रेनिंग द्या. परत
त्यात पण ते अवेलेबिलिटी पाहिजे लोकांची. जर नसेल तर मग ते परत तिथे त्यांचं सगळं काम खरं तर स्टॉप होतं आणि त्या गोष्टी तुम्ही ऑटोमेट करून देताय. म्हणजे तुम्ही त्यांचा टाइम पण आणि पैसा पण वाचवताय आणि एफर्ट्स पण वाचवताय. खरंच ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं जे ऑडियन्स आहे त्यांनाही म्हणजे यातून हा मुद्दा जाणवेल की हे किती गरजेचे आहे आजच्या काळामध्ये ऑटोमेशन. कारण आज जर आपण बघितलं, आपण असं म्हणतो की AI इरा म्हणजे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळीकडे आता ऑटोमेशन. IT इंडस्ट्रीमध्ये ऑटोमेशन आहे, जसं की तुम्ही सांगितलं की इलेक्ट्रॉनिक्समध्येही आपण ऑटोमेट करू शकतो. खरं तर ही खूप छान गोष्ट आहे आणि तुम्ही त्यामध्ये मोलाचं योगदान देताय ऑटोमेशनमध्ये. हे अजून म्हणजे तुम्ही अजून समाजात तो अवेअरनेस देता की आपण छोट्यात छोटी मशीन सुद्धा ऑटोमेट करू शकतो आणि तुमचं काम डेफिनेटली वाचवू शकतो. जेव्हा तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा टेक्निकल ॲसेट्स म्हणजे काय चॅलेंजेस तुम्ही फेस केले? टेक्निकल ह्याच्यात मला म्हणजे टेक्निकल सपोर्ट मी स्वतः स्ट्रॉंग असल्यामुळे मी जास्त कोणावरती डिपेंड राहिलो नाही. अच्छा, हां. कारण मी स्वतः स्ट्रॉंग आहे. माझ्याकडं येणारा माणूस जो आहे तो माझ्याकडून तयार झालेले लोक आहेत अच्छा, की आणि म्हणजे असं आहे की काही लोकांनी माझ्याकडून जॉब सोडून बिझनेसही केलेला आहे चालू. म्हणजे त्यामुळं माझ्याकडं मुलं शिकलीत, ती तयार झालीत आणि त्यांना मी शिकवलंय. ते आता स्वतःचा बिझनेसही करतात. करतात. अशी पण काही आहेत लोक की जे माझ्याकडून सोडून जाऊन हे करतात. आणि टेक्निकली मी स्ट्रॉंग असल्यामुळं मला कोणाच्या जास्त ह्याची गरज लागली नाही आणि मला टेक्निकलमध्ये नवीन काय करता येईल ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो. हे अच्छा, काहीतरी नवीन करायला पाहिजे. पूर्वी बरोबर. तर आम्ही साधे पॅनल्स तयार करायचो. आता आम्ही ते ऑटोमेशनमध्ये का जास्त काम करतो. म्हणजे हे करण्याची प्रेरणा आम्हाला त्यातूनच मिळाली की आपल्याला वेगळं काहीतरी केलं पाहिजे. वेगळं. जमान्याप्रमाणे आपण हो, चाललं पाहिजे. ऑटोमेशन. कारण ही काळाची गरज आहे. कारण काळाची आता गरज. सगळं बाय द टाईम हळू-हळू सगळं ऑटोमेट होत जाणार. हां. कारण आता आपण बघायला गेलो तर खरं तर तेवढे जॉबसाठी म्हणजे लोकं नाही भेटत लोकं तेवढे. मिळत नाहीत. हां. त्यामुळे ती जागा कुठेतरी मशीन्सने घेतली आहे. घेतले. ऑटोमेट झाल्यात आणि प्रत्येक कंपनी पण हेच बघते की मला कसा जास्तीत जास्त फायदा होईल जेणेकरून मॅनपॉवर वाचू. भलेही तिथे वन टाईम तुम्हाला पे करावं लागतं पण तुमचा टाईम आणि सगळ्याच गोष्टी वाचतात. आता आम्ही बरेचसे पॅनल ह्याच्यामधले देतो की पार्किंग व्हेंटिलेशन असतात. म्हणजे आज अच्छा. प्रत्येक कमर्शियल बिल्डिंग असू दे किंवा रेसिडेन्शियल बिल्डिंग असू दे, पार्किंग मोठं असतं. त्या पार्किंगमध्ये व्हेंटिलेशनसाठी फॅन्स लागलेले असतात आणि ते बरोबर. ऑटोमॅटिक सेन्स करून ते ऑपरेट होतात. हां. तर तेही आम्ही बरेचसे प्रोजेक्ट करून ते त्याला काही करायचे फक्त ते एकदा चालू केलं की तो जसं तुमची कार आली तिथं CO तयार झाला की तो ऑटोमॅटिक फॅन हवा ओके. दूर बाहेर काढतो. हां, हां, हां. हां. म्हणजे तो डे अँड नाईट आपल्यासाठी काम नाही करणार. एक तुम्ही स्पेसिफिक बस, टाईम बस. हां, सेट हां, हां. केलंय. त्याला ऑपरेटरची गरज नाही, गरज काही नाही, नाही. काहीच नाही. कार आली, तुमचा धूर आला की तो ॲक्टिवेट होतो त्याचा सेन्सर आणि तो फॅनला कमांड देतो. फॅन तेवढं चालतो आणि परत वॉव! बंद होऊन जातं की त्याला तेवढी ऑटोमॅटिकली. CO लेव्हल कमी झाली की तो बंद होतो. अरे वाह! म्हणजे खूप छान. तिथं अजिबात कोणाची डिपेंडन्सी नाहीये, काही नाही. आणि यामुळे डेफिनेटली आपण आपलं लाईट बिल वाचवू शकतो. हो, कारण 100%. युजुअली असं होतं की तिथे कोणी नसेल तरी पण त्या गोष्टी ऑन राहतात आणि अननेसेसरी लाईट बिलचा खर्च येतो. तर तुमचं जे बेसिक प्रॉडक्ट आहे ते मॉलमध्ये, हॉस्पिटलमध्ये ऑल टाइप ऑफ रेसिडेन्शियल, सगळे कमर्शियल रेसिडेन्शियल, ठिकाणी कमर्शियल सगळीकडे यूज चालतं. होतं. जिथे-जिथे गरज आहे. बरं. तर तुम्ही ज्या तुमच्या सर्व्हिसेस आहेत त्या कशा प्रोव्हाईड करता? ऑनलाईन, ऑफलाईन? आता सर्व्हिसेस तर बऱ्याचपैकी आमचे ऑफलाईनच चालतात. ऑनलाईनसुद्धा आम्ही सर्व्हिसेस देतो की कोणाला म्हणजे साईटवरती काय प्रॉब्लेम असेल तर आम्ही तो सजेस्ट शक्यतो फोनवरती करतो. आम्ही सर्व्हिसमध्ये समजा नवीन एखादा प्रॉडक्ट आम्ही दिला आहे आणि त्याला चालू करायचं त्याच्यासाठी आम्ही बरेचसे सगळे पॅनल्समध्ये असे इंस्ट्रक्शन देतो आणि पॅनल हे बनवतं की तिथं आम्हाला जायची गरज लागली नाही. आम्ही आत्ता मुंबईमध्ये एक प्रोजेक्ट केला, चांगला मोठा प्रोजेक्ट होता. अच्छा. पण तिथं जायची आम्हाला आवश्यकता लागली नाही हां. आणि फक्त आम्ही फोनवरून काही 2-3 गोष्टी त्यांना गाईड केल्या हं. आणि ते चालू झाले. ते आमचे एक मित्र होते, त्यांनी म्हटले की तू मला इंजिनियर पाठव. म्हटलं तुम्ही सर सांगा की प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम तसा असेल तर मी इंजिनियर पाठवायला तयार आहे. अच्छा. पण तोपर्यंत म्हटलं तुम्ही मला सांगा, की मग त्यांचं ते मला इंजिनियर पाठवायची गरज लागली नाही. हं, हं, हं. त्यांनी तिथं सगळं व्यवस्थित फोनवरती सेटल करून काम चालू केलं. अच्छा. म्हणजे ऑटोमॅटिकली त्या सगळ्या हां. गोष्टी झाल्या तुमच्या ॲब्सेन्समध्ये पण म्हणजे आम्ही त्याच्यात वर्कशॉपमध्ये जेवढी काळजी घेतो, की कमीत कमी जाऊन आपल्याला तिथं काम करावं लागेल. काम करावं लागेल. बरोबर. आता जसं की तुमची इलेक्ट्रॉनिक फील्ड आहे. तर हे म्हणजे सगळ्या गोष्टी सेटअप करण्यासाठी काय अशा सेफ्टी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे खरं तर? आता पहिली तर सेफ्टी जी असते, की आमच्याकडे जे काम करतात त्यांची सेफ्टी आम्ही पाहतो,
की त्याला व्यवस्थित काम करता आलं पाहिजे किंवा काम करताना कुठं त्याला इजा झाली नाही पाहिजे, सेफ्टी शूज वगैरे हे घातले पाहिजे, त्यांना ड्रेस कोड असतो, ह्या करून ते लोक काम करत असतात. तर त्यांची सेफ्टी पहिली महत्त्वाची आहे. तर नंतर आम्ही पॅनल्समध्ये काही सेफ्टीज यूज करतो की जे क्लायंटच्या दृष्टीने फायदेशीर असतात. तर त्या सेफ्टी अशा असतात की काही ठिकाणी टेम्परेचर आपल्याला एक ठराविक ह्याच्या खाली किंवा वर जाऊन शकत नाही, त्या ठिकाणी ॲटोमॅटिक आम्ही तो टेम्परेचरला तिथं ठेवतो आणि तिथं वर्किंग स्टँड बाय अशा मशीन्स असतात. मग जर समजा एक मशीन बंद जरी पडली, जसं की सर्व्हर रूम वगैरे असतं, तर तिथं आम्ही असे सिक्वेन्सिंग केलं की तिथं दुसरी मशीन चालू होती त्या केसमध्ये. जरी म्हणजे रूममधलं तिथलं टेम्परेचर वाढलेलं चालतच नाही सर्व्हर रूमला वगैरे, तर ते मग ते तिथं ते आमचा प्रोडक्ट चांगलं काम करतो. तुम्ही ते कंट्रोल केले हां, ते कंट्रोल करतो. आणि सेफ्टीमध्ये जर बघितलं तर आम्ही RH कंट्रोल करण्यासाठी हीटर्स पण देतो. तर ते हीटर्स जे कंट्रोल करतात त्यासाठी आम्ही एक सेफ्टीचा एक सर्वंट देतो की काही झालं तरी तो तेवढ्या टेम्परेचरच्या वर गेला नाही पाहिजे. बरोबर. त्यासाठी आम्ही एक तिथं सेफ्टीचा एक थर्मामीटर देतो. त्याचबरोबर आमचा एअर प्रेशर स्विच असतो. एअर प्रेशर स्विचनी पण समजा तुमची हवाच बंद असेल तर त्यावेळेस तो हीटर चालू नाही झाला पाहिजे. असे वेगवेगळे सेफ्टीजनी आम्ही ते, कारण ज्यावेळेस आपण हीटर वापरतो त्यावेळेस फायर होण्याची शक्यता बऱ्याच वेळेला असतं, पण त्याच्यात जास्तीत जास्त सेफ्टी कसं देता येईल हे आम्ही पाहतो. अच्छा, म्हणजे तुम्ही त्या सगळ्या प्रॉपरली सेफ्टीच्या प्रिकॉशन्स आहेत त्या घेतल्या, त्याचे तुम्ही सगळे गाईडलाईन फॉलो करता. आम्ही पॅनल्समध्ये सुद्धा काही सेफ्टीज घेतो की काही पॅनल्स असे काम करायला जातो माणूस त्यावेळेस त्याच्या आतमध्ये एक लाईट लावून देतो की त्या माणसाला काम करताना अडचण नाही आली पाहिजे. तर तेही आम्ही तिथं प्रिकॉशन घेतो. किंवा पॅनलमध्ये समजा काही फायर झालं तरी तो पॅनल तिथून बंद झाला पाहिजे. तर हे पण आम्ही सेफ्टीच्या दृष्टीने पॅनलमध्ये सुद्धा ह्या गोष्टी घेतो. ओके, व्हेरी नाईस. आणि सर मला हे विचारायला आवडेल की ऑलरेडी मार्केटमध्ये तुमच्यासारखे भरपूर असतील जे सेम सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. सो तुम्ही कसं बेस्ट मार्केटमध्ये प्रूव्ह करता स्वतःला? ॲक्च्युली आता तसं पाहिलं तर मी एक उदाहरण सांगतो की एक 2-3 महिन्यापूर्वी मग आमचा एका क्लायंटचा फोन आला होता मला. त्याला ते काम करायचं होतं. त्यांनी मार्केटमध्ये 3-4 लोकांच्याला चौकशी केली, पण त्या 3 लोकांनी त्यांनी माझं नाव सांगितलं त्याच माणसाला. तर हे आमचं काम चांगलं करून दिल्यामुळं आम्हाला मार्केटमध्ये खूप जास्त एफर्ट घ्यायची गरज लागत नाही. काम आमचं चांगलं असतं, त्यांना हे सगळ्यांना पटल्यामुळं आपोआप म्हणजे माउथ टू माउथ मार्केटिंग हे आमचं चांगलंच होतं. पण त्याच्यावरती राहून न राहता आपण थोडंसं आता डिजिटली मार्केट करायचं ठरवतोय की ठीक आहे, हे त्याला एक लिमिट आहे की एक महाराष्ट्रापुरतं राहील, पण आम्हाला ऑल इंडियात काम करायचं आहे. इंडियाच्या बाहेर सुद्धा आम्ही पॅनल्स यापूर्वी पण दिलेले आहेत. दुबईला दिलेले आहेत आम्ही पॅनल्स. तर आत्ताही आमचे हे आहे की बाहेर गावी म्हणजे बाहेर देशात सुद्धा आम्ही पॅनल देऊ शकतो. अरे वा, म्हणजे खूप छान की ऑलरेडी तुमचं मार्केट खूप छान सेट आहे. जसं तुम्ही बोलले की जर रेफरन्स तो तुमच्याकडेच येतो, जेणेकरून तुम्ही ऑलरेडी काम खूप चांगलं करून देता, त्यांना रिझल्ट खूप चांगला आहे आणि तुम्ही ऑलरेडी मार्केट खूप छान म्हणजे कॅप्चर केलं आहे खरं तर. सो ह्याचबरोबर हेही जाणून घ्यायला आवडेल की जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये हा प्रोडक्ट सेल करता तर तुम्हाला भरपूर क्लायंटचे चॅलेंजेस फेस करावं लागत असतील, किंवा आपण असं म्हणूया की पहिले डिमांडवरती बोलूया की एक्झॅक्टली तुमच्या ऑल सर्व्हिसेसपैकी जास्त डिमांडिंग प्रोडक्ट कोणतं आहे क्लायंटसाठी, त्याची डिमांड जास्त? कसं आहे की आमचं डिमांडिंग म्हटलं तर आम्ही ॲक्च्युली स्पेशलिटी आमची HVAC असल्यामुळे HVACचे रिलेटेड जे प्रोडक्ट असतात ते जे डिमांड आमच्याकडे जास्त असते. HVAC आता कसं झालं की हे पार्किंग व्हेंटिलेशन सुद्धा हा HVACचाच भाग झाला. तर ते सुद्धा आमच्याकडे भरपूर ते क्लायंट असतात आणि HVAC रिलेटेड आम्ही भरपूर कामं केलेली आहेत. त्यामुळे आणि त्यातलं नॉलेज सुद्धा आपल्याला असल्यामुळं त्यामुळं कस्टमर काही वेळेला कसं होतं की ज्यांच्याकडून आम्हाला इन्क्वायरी येते त्यांना त्या ह्याचं माहीत नसतं की कसं काय करायला पाहिजे. तर त्यांनाच आम्ही सांगतो जाऊन की हे तुम्ही मला सांगायची गरज नाही, मला फक्त सांगायचं की ही मशीन ही आहे आणि ह्याचं सिस्टीम ही आहे, एवढंच सांगायचं, बाकी मी बघून घेतो कसं करायचं. म्हणजे कस्टमरला देतो, इलेक्ट्रिकल पार्ट माझ्याकडे सोडून द्या. बरोबर. त्यामुळे ते कस्टमरही म्हणतात की त्यांचा एक पुढं काही त्रास न होता जर त्यांचं काम होत असेल तर त्यांनाही
पाहिजेच असतात या गोष्टी. बरोबर आहे. हा, म्हणजे त्यांना त्याचं काही हेडॅकच नाही, तुम्ही घ्या, करून द्या, आम्हाला फक्त यूज करायचं आहे. बस. हा. आणि हे मत ऑब्व्हियसली, कारण ऍज अ क्लायंट त्यातलं टेक्निकल नॉलेज त्यांना नसणारच आहे हो. की काय करायचं कसं. एक असा एक्सपर्ट पर्सन की तुम्ही सगळं स्टार्ट टू एंड करा, बस बस. आम्हाला बिलकुल काही टेन्शन नाही तेच घ्यायचं. तेच करतो मी क्लायंटलाही तेच सांगतो की तुम्ही इलेक्ट्रिकल मधलं तुमच्याकडलं काय असेल तर आमचा 100% सपोर्ट असेल. तुम्ही सगळं आमच्यावरती सोडून द्या, तुम्ही अच्छा. तुमच्या जॉबवरती प्रोजेक्टवरती फोकस करा. ओके. आता तुम्ही ज्या बिझनेसमध्ये आहात, सपोज असे कोणी स्टुडंट असेल कॉलेज किंवा जे वर्किंग प्रोफेशनल आहे, त्यांना जर सेम बिझनेसमध्ये यायचंय तर तुम्ही त्यांच्यासाठी काय टिप्स देताल? सेम बिझनेसमध्ये यायचं असेल तर त्यांनी थोडं तर पहिलं सुरुवातीला त्यांनी जॉब केला पाहिजे. जे इलेक्ट्रिकल कंपनीतून माहिती घेतली पाहिजे, कुठल्या प्रकारचे त्यांच्याकडे कामं होतात किंवा ह्या गोष्टी सगळ्या शिकल्या पाहिजेत. आणि त्यानंतर त्यांनी बिझनेसमध्ये यायला हरकत नाही. बरोबर. पण त्यांच्यामध्ये बिझनेसमध्ये येण्यासाठी त्यांच्यामध्ये पण तेवढी कॅपेबिलिटी पाहिजे की तुम्ही हे करेलच. यार आता माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की मला रात्री 10 वाजताही फोन आला तरी मी क्लायंटकडे जातो. अच्छा. हा, ते डेडिकेशन म्हणजे तुम्ही गरजेचं आहे. बरोबर. आणि माझ्याकडे कसे आहे की हॉस्पिटल्स आहेत, ते ओटी नाही आहेत. ते. हा, तर तिथे जर मला जर सर्व्हिस नाही देता आली तर मी नाही काय करू शकणार. बरोबर. हो, तर आणि लोकांच्या जीवाशी खेळण्यापेक्षा आपण खेळतोय हे लोकांना पण कळलं, आपल्याला स्वतःला कळायला पाहिजे की आपण त्या वेळेला तिथं पोहोचलं पाहिजे. बरोबर. हा, एनी टाइम म्हणजे तिथे तुम्हाला गरज लागू शकते आणि तुम्हाला अवेलेबल राहावंच राहायला लागेल. लागतं. मी आहे, आमची टीम पण जाते. असं टीम कधीही सांगितलं तर ते अरेंज करतात. त्यांनाही माहिती आहे की शेवटी लोकांच्या जीवाशी आपण खेळतोय. बरोबर आहे. आणि त्यांची प्रायोरिटी मेन आहे ना, प्रायोरिटी आपल्याला इम्पॉर्टंट. महत्वाची आहे की तिथं हे झालं पाहिजे, काम हम्म. वेळेत झालं पाहिजे. त्यामुळे बरोबर. आमची लोक टीम पण हॉस्पिटलचे प्रॉब्लेम असेल तर आम्ही तिथं थांबत नाही. बाकी इतर क्लायंट असेल तर आम्ही थोडंसं इकडं तिकडं ऍडजस्ट करू हो, शकतो. हो, बरोबर. हम्म. पण हॉस्पिटल म्हणजे ऑन प्रायोरिटी आणि तिथे आणि आपल्याला त्या बरेचसे गोष्टी. हॉस्पिटलचे काम आमच्याकडे आहेत पुण्यामध्ये. अरे वा, नाईस. म्हणजे आपल्याला जर बिझनेस करायचा असेल, मे बी तो तुमच्यासारखा सेम असेल किंवा कुठलाही, तर डेडिकेशन मला असं वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तो सिरियसनेस की आपल्याला क्लायंटसाठी पूर्णपणे झोकून द्यायचं आणि काम करायचं. आमच्याच बिझनेसमध्ये कुठल्याही बिझनेसमध्ये जरी आला तरी त्याला तेच आहे. हो, त्याचं सिरियसनेस पाहिजे बरोबर की. आहे. आणि ते तुम्ही जोपर्यंत तुमच्या कामावरती फोकस करत नाही, सक्सेस व्हायचंय जे मला ठरवत नाही, गोल्स ठरवत नाही, तोपर्यंत नाही तुम्ही ते होऊ करू शकत. शकत नाही. आणि श्रद्धा आणि सबुरी पाहिजे की तुम्हाला जे काम करताय ते पूर्ण श्रद्धेने केलं पाहिजे. श्रद्धेने केलं. आणि आजकाल लोकांना कसं फास्टमध्ये ग्रोथ पाहिजे असते, तर थोडीशी सबुरी पण त्याच्यासाठी हवी असते की गरजेचं आहे. ठीक आहे, वेळ लागेल पण मी ह्याच्यामध्ये सक्सेस होणार. हो. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की जी फास्ट ग्रोथ असते ती फास्ट डाऊन पण होऊ शकते. होऊ शकते. बरोबर. मार्केट तसं हे असतं, हो. सांगू शकत नाही काय. त्यामुळे आपल्याला ते मेंटेन करणं गरजेचं आहे. ते सगळं मेंटेन ठेवणं गरजेचं असतं. बरोबर. ह्या गोष्टी म्हणजे फॉलो करणं खूप गरजेचं आहे. पेशन्स महत्वाचे. आपल्याकडे पेशन्स नसतं हल्लीच्या पिढीकडे. आणि बऱ्याच वेळा आता तुम्ही जसं ऑलरेडी बिझनेसमध्ये आहे, पण तुम्ही सेम वर्ष बिझनेसमध्ये कंटिन्युटी केली, त्यामुळे तुम्हाला हे सक्सेस दिसतंय. बरोबर, हे सक्सेस मिळालं. पण युजली बऱ्याच वेळा असं होतं की आपण ठीक आहे. सो बऱ्याच वेळा असं होतं की आपण बघतो की आपण एक बिझनेस स्टार्ट करतो आणि काही टाईममुळे तो बिझनेस नाही चालत, काहीतरी कंडिशन, मग आपण तो ड्रॉप करतो, नवीन बिझनेस. म्हणजे आत्ताच्या युथचा तरी हा प्रॉब्लेम आहे की हा बिझनेस तो बिझनेस, ती कंटिन्युटी नाही फ्लो होते कॅच करत, आणि त्याच्यामुळे एकाही ठिकाणी सक्सेसफुल होऊ शकत नाही. करेक्ट. आमचंही झालंय त्याच्यात. आम्ही वेगवेगळ्या बिझनेसमध्ये गेलो मध्ये आधी, पण परत आम्ही जे पहिला सुरुवातीचा आहे त्या बिझनेसवरती आलो. ठीक आहे, थोडेसे लॉसेस झाले, पण ते तर पार्ट ऑफ बिझनेस आहे. ते तर म्हणजे म्हणजे वेगळ्या बिझनेसमध्ये गेल्यामुळं ते लॉसेस झाले. ठीक आहे, आपण शेवटी मग म्हणलं की जे आपल्याला कळतंय, जे आपल्याला माहिती आहे त्याच्यातच राहिलेलं चांगलं, म्हणून आम्ही परत या बिझनेसमध्येच ग्रोथ करायचं ठरवलं. अच्छा, म्हणजे एक कंटिन्युटी तुम्ही जेव्हा घेतली तेव्हा ऍक्च्युली तुम्हाला तिथे सक्सेस मिळालं खरं तर. ओके, व्हेरी नाईस. आता जर कुणाला ह्या बिझनेसमध्ये किंवा जर इलेक्ट्रॉनिक पॅनल्समध्ये त्यांचे स्किल सेट काय असायला पाहिजे, एक्झॅक्ट स्किल सेट? स्किल सेट पाहिलं तर त्यांना कामाची पहिली तर आवड पाहिजे की त्या गोष्टीमध्ये. तिथे जर त्यांची आवड जर तिथे असेल तर तो आपोआप माणूस शिकत जातो, त्याला शिकण्याची इच्छा पाहिजे.
पहिले एखादा आता ह्या कुठल्याही फील्डमध्ये गेलं तर कोणी माणूस बळच होऊन शिकवत नाही. नाही, बरोबर. त्याला हो. स्वतःला शिकायची शिकायची आवड आवड पाहिजे, की पाहिजे. हां. प्रश्न पडले पाहिजेत त्यांना, की बरोबर. हां. तर तो माणूस शिकतो. आणि त्यामुळे हे होतं. मी माझ्या टीमला पण हेच सांगतो, की तुमचे प्रश्न पडले पाहिजेत तुम्हाला. हे हां. का असं होत नाही किंवा हे का असं, हे प्रश्न पडले पाहिजेत तेव्हाच तुम्ही शिकताल. तोपर्यंत बरोबर. प्रश्न पडणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही. किती वेळ तुम्हीच सांगणार फक्त हां, असं. हां. समोरून पण क्वेश्चन आला तर बरोबर. हां, म्हणजे ते सिरियसनेस जाणवतो, राईट. क्युरिओसिटी जाणवते. अगदी बरोबर. आता जसं की मला हे विचारायचंय, की जेव्हा तुम्ही हे इलेक्ट्रिक पॅनल विकता, तर तुमच्या याच्यामध्ये राइट ऑडियन्स कोण आहेत? राईट ऑडियन्स आमचं म्हणजे कुठेही बिल्डिंग झाली, कुठेही इंडस्ट्री झाली, छोटे फॅक्टरी झाली, कुठेही म्हणजे हं, हं. मार्केट तसं भरपूर आहे. म्हणजे छोटी इंडस्ट्री जरी असेल तरी आमच्या पॅनल्स लागतात, मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये लागतात, कमर्शियल बिल्डिंगला हं, लागतात, हं. रेसिडेन्शियलला लागतात, ओके. हं, हं. असे म्हणजे बंगल्यांना लागतात. ऑल टाइप ऑफ चालतं. इलेक्ट्रॉनिक जिथे-जिथे गोष्टी यूज हां, होतात तिथे आय तुमचे टी ऑडियन्स कंपनीत आहे. लागतात, ऑपरेशन थिएटर्समध्ये लागतात, आपल्या पिक्चरच्या थिएटर्समध्ये लागतात, अच्छा. हां, हां. आय टीमध्ये लागतात. ओके. आता बिझनेसमध्ये एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो, की जेव्हा आपण बिझनेस करतो, क्लायंट सोबत रिलेशन टिकवणं. हं. तर ह्या गोष्टीवरती तुम्ही किती विश्वास ठेवता म्हणजे? आमच्याकडे असेच आहे, की क्लायंट्स हे 1000 क्लायंट्स असण्यापेक्षा मी हां. 20 क्लायंट्स पण ते मला लाईफ टाईम पाहिजेत. लाईफटाईम पाहिजे. हां. बरोबर. हां, म्हणजे आणि रिपिटेटिव्ह. आणि तेच आपल्याला बिझनेस देत असतात. बरोबर. तेच हो. सांगत असतात, की तू यांच्याकडून पॅनल घे, त्यांच्या मित्राला सांगत बरोबर. असतात. म्हणजे रेफरन्स. हे. हां, हां. त्यामुळं ते ते मला टिकवणं फार गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तो आहे, की जे आहे हो, ते हो. टिकवणे. नवीन तर मिळत राहतील. हं, आणि हं. नवीन मिळायला मी सांगण्यापेक्षा ते लोकं सांगतात, की "अरे, तू यांच्याकडून पॅनल घे." बरोबर. हां, हां. हां. रेफरन्स आणि हं. ते तुम्ही टिकवल्यामुळे रेफरन्स येतात हां. किंवा तुमचं काम चांगलं आहे त्यामुळे पुढे ते तुम्हाला बरोबर. मी सजेस्ट आता करतात. एका कंपनीचं काम करतो. त्यांनी मला गोव्याच्या त्यांच्या मित्राला रेफरन्स दिला, की गोव्याला त्याला दिलं. त्यांनाही काम करून दिलं. त्यांच्या अरे परत वाह! रिपीट ऑर्डर चालू झाल्या. असं म्हणजे ह्या गोष्टी होत राहतात, की आपण सर्व्हिस चांगली दिली, व्यवस्थित आपण हे ठेवलं हं. तर काम, लोकं रिपीट येत राहतात. रिपीट येतच राहतात. बरोबर. आता आपण जसं म्हणतो, की आपल्या इकडे जे कल्चर आहे, त्या कल्चरमध्ये खरं तर बिझनेसला सपोर्ट केला जात नाही. म्हणजे आपली जी एज्युकेशन सिस्टम आहे ती हे बोलते, की तुम्ही शिका आणि नोकरी करा. आणि नोकरी करा. बरोबर. पण तुम्ही बिझनेसमध्ये आलात त्यावेळेस भरपूर तुम्हाला अपोज असतील किंवा काय. तर तुम्ही या गोष्टीवरती म्हणजे कसं ऑडियन्सला काय टिप्स देताल तुम्ही ह्यासाठी? आता ज्याने ऑडियन्सला जर सांगायचं झालं, तर तुम्हीच एकदा तुमच्या मनात ठरलं पाहिजे, की आपल्याला काय करायचंय. बरोबर. हां. तुमचं बॅकग्राऊंड, तुमचे घरचे, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्रमंडळी, तुमचे हे सगळे बाजूला. पहिलं तुमच्या मनात ठरलं पाहिजे, की मला हे करायचंय. करायचंय. हां. अगदी ठीक आहे, मी बरोबर. सक्सेस होईल, नाहीतर नाही सक्सेस होईल. आणि हं. आपण बऱ्याच सक्सेसफुल लोकांच्या स्टोरीज जर ऐकल्या, तर त्याच्यामध्ये ते हजार-हजार वेळा फेल झालेले आहेत आणि त्यावेळेस हं. नंतर ते सक्सेस झालेले आहेत. बरोबर. त्यामुळं सक्सेस होण्यासाठी तुम्हाला फेल हो. चुका का होईना केल्या पाहिजेत. बरोबर. चुका फेल करत राहा. फेल झाल्याशिवाय तुम्ही सक्सेस मी पण होणार माझ्या नाही. टीमलाही सांगतो. ते कधी-कधी टीम असं होते, की अहो ते म्हणजे जळेल, खराब होईल, नाही हं. का. म्हटलं जळलं तर जळू दे, पण तू कर काम. हां. चुकले नाही तर तुम्ही हां, सुधारणार पण नाही. हां, काय चुकतं हे पण हां. करणं गरजेचं आहे. चूक कर म्हणतो. चुकू दे म्हणलं तुझं. हां, हां. बरोबर. तो अगदी बरोबर. म्हणजे असं होतं, की अरे हे असं केलं तर जळू दे. मी आहे ना, तू काही टेन्शन नको पण तुम्ही घेऊ. शिका, तुम्ही तुम्ही शिका. पुढे जा. हां. बरोबर आहे. म्हणजे हा जो आपण म्हणतो माइंडसेट खूप गरजेचा आहे, की तुम्ही प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्हली घेता. हं. आता हेच आपण निगेटिव्ह वेने पण घेऊ शकतो. पण नाही तुमच्याकडे तो पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही यातून शिका. हं. हे खूप गरजेचं आहे बिझनेससाठी. ज्याने तुमचा बिझनेस लाँग टर्म ग्रो होऊ शकतो. जसं की तुम्ही बोलले, की शिवाजी महाराज त्यांच्याकडे टीम होती. पण कुठेतरी टीमकडे शिवाजी महाराज होते. तेही हं. महत्त्वाचा मुद्दा आहे. तसंच तुमची टीम आहे, पण तुमच्या टीमकडे तुम्ही आहेत, जे त्यांना ॲज अ लीडर तुम्ही गाईड करता, की बाबा तुम्ही हे करा, तुम्ही हे केलं तर हे मिळेल. सो मला असं वाटतं त्या लीडरशिप क्वालिटी तुमच्यात आहे. खरं तर तुम्ही जे आत्ताचे यूथ जनरेशन आहे त्यांना काय सांगू इच्छिता, की आपल्यामध्ये कशी आपण लीडरशिप क्वालिटी डेव्हलप करू शकतो? लीडरशिप क्वालिटी डेव्हलप करण्याकरता गुरु पाहिजे. हं. बरोबर. आणि आपल्याला मन आपलं एक स्थिर पाहिजे, की आपण कोणाशी बोलताना कसं बोलतोय हे आपल्याला कळलं पाहिजे, की अ, समोरच्याचं ऐकून घेणं महत्त्वाचं असतं. बरोबर. हां. ते ऐकून मग आपण काही गोष्टी सजेस्ट करायला लागतात. आणि योग्य गोष्टी सजेस्ट करायला लागतात. हं, तर हं. जर तुम्ही समोरच्याचं ऐकणारच नाही, तर तुम्हाला समोरचं
कधीच हे होणार नाही, म्हणजे कस्टमर तुमचा होणार नाही. बरोबर. हो. सर मला हे विचारायला आवडेल तुम्हाला, की तुम्ही ज्या बिझनेसमध्ये आहे तर तुमच्यासाठी ॲज अ टेक्निक म्हणजे चॅलेंज काय आहे? टेक्नॉलॉजी आहे की कॉम्पिटिशन आहे की प्राइसिंग आहे? टेक्नॉलॉजीच्या विषयी तर आम्ही टेक्नॉलॉजी म्हणजे रोज बदलते आणि आम्ही त्याच्यावरती फोकस करत असतो. अच्छा. हां. रोज नवीन काय येतंय आणि ते हां. आपण कधी आपल्याकडे येतंय आणि आपण कधी त्याच्यावरती अभ्यास करतो आणि आपण कधी ते क्लायंटला देतोय. बरोबर. हां. टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी चांगले हँडल करतो. तुमचा टेक्निकल एरिया एकदम स्ट्रॉंग आहे. हां. बरोबर. दुसरं कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन जे आहे मार्केटमध्ये कॉम्पिटिशन हे पाहिजे, गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला कॉम्पिटिशन नाही तोपर्यंत आपल्याला बिझनेसमध्ये करण्यात मजा नाही. बरोबर. अगदी हां, बरोबर. त्यामुळे कॉम्पिटिशन हा 100% आपल्याला पाहिजे. कॉम्पिटिटर पाहिजे, त्याच्याबरोबर काम केलंच पाहिजे. बरोबर. त्याशिवाय आपल्यालाही त्यातून सुद्धा कळणार नाही. हां. त्याच्यातून आपण चांगलं काय देऊ शकतो, ह्याच्याकडे आपला फोकस होतो. कॉम्पिटिटर नसेल तर आपण आपला प्रोडक्ट चांगला बनवू शकत नाही. नाही बनवू शकत. बरोबर. बेस्ट आपण नाही देऊ बेस्ट नाही बनवू शकत शकत. क्वालिटी. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही त्या गोष्टीला पण खूप पॉझिटिव्ह वेने कन्सिडर करताय, की कॉम्पिटिशन ही गरजेची आहे. गरजेचे आहे. ओके. आणि मला हे विचारायला आवडेल तुम्हाला, की तुमचं येत्या 5 वर्षात विजन आणि मिशन काय आहे? म्हणजे तुमचं गोल काय आहे? आता पुढच्या 5 वर्षात मी विचार करते की 5,000 क्लायंट्सपर्यंत आपले पोहोचायचं. पोचवायचं आहे आणि 5,000 क्लायंट्सला आमचे पॅनल घेऊन त्यांची पॉवर, मॅनपॉवर आणि त्यांचे पैसे पैसा. कसे सेव्हिंग होतील याकडं आमचं टार्गेट आहे. छोट्यातल्या छोट्या मशीन आम्ही ॲटोमेशन करणार आहेत. त्याच्यात आत्ता आम्ही सुरू केलेलं आहे. आम्ही छोटी म्हणजे डिश बनवायची जे मशीन हां, असतात हां. छोट्या अच्छा. पेपर डिश, त्याच्यावरती आम्ही ॲटोमेशन केलेलं आहे. तुमचं सांगतो रबर मोल्डिंगच्या मशीनमध्ये आम्ही ॲटोमेशन केलेलं आहे. जॉब वॉशिंग मशीन असतात, अच्छा. त्याच्यामध्ये आम्ही ॲटोमेशन केलेले आहेत. अरे म्हणजे वाह! असं आमचं आता सुरुवात झालेली आहे त्याच्याकडे हां, हे, हां. पण आम्ही आणखीनही मार्केटमध्ये शोधतोय की वेगवेगळ्या कुठल्या मशीन आहे की ज्या करू शकता. छोट्या इंडस्ट्री आहेत ते छोट्या मशीन बनवतात, पण त्या ॲटोमेशन नाही आहेत, तर त्यांना आम्ही ॲटोमेशन करायचं, हा आमचा फोकस त्याच्याकडे आहे. अरे वाह! म्हणजे खूप छान, की तुम्हाला येत्या 5 वर्षामध्ये पुढे पहिले ते 5,000 लोकांपर्यंत कनेक्ट करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला त्यांची मदत पण करायची, की ते हां. ऑटोमेशनवरती कसं शिफ्ट होऊ शकतात. त्यांची मदत होईल, त्यांच्या मशीन जास्त खपल्या जातील आणि त्यांच्या मॅनपॉवर आणि पॉवर सेव्हिंग कसं करता येईल समोर त्यांचं, ते आम्ही शक्यतो लक्ष देतो. बरोबर. म्हणजे खूप खूप गरजेचं आहे हे काळानुसार. सो मला असं हाही प्रश्न विचारायला आवडेल एक, की बिझनेस जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याकडे स्किल्स ग्रो करणं किती महत्त्वाचं आहे? मग ते कम्युनिकेशन असतील किंवा लीडरशिप, त्या स्किल्सवरती किती फोकस्ड करायला पाहिजे आपण? 100% जोपर्यंत बिझनेसमध्ये तुम्ही स्किल, कुठलेही स्किल असू द्या, म्हणजे तुमच्या प्रोडक्शनचं असू द्या किंवा हं. तुम्ही कम्युनिकेशन असू द्या, तुम्ही मार्केटिंग असू द्या, हे सगळे स्किल जे आहेत त्या शिकणं खूप गरजेचं असतं. बरोबर. आणि त्याच्यासाठी एक चांगलं कोच माणसाला पाहिजे असतो, बिझनेस माणसाला, की त्या कोचबरोबर काम करणे हे गरजेचं हं. असतं. आणि बऱ्याच गोष्टी कोचकडून, मी सुद्धा बऱ्याच कोचकडून गोष्टी शिकलेलो आहे शिकता. आणि त्या इम्प्रूव्ह केल्या तर माणूस सक्सेस होऊ शकतो. येस, डेफिनेटली. मला असं वाटतं छोट्या-छोट्या गोष्टी असतात, येस. पण त्या आपण ते आपल्याला त्या पकडता आल्या पाहिजे, कॅच करता आल्या हां. पाहिजे आणि आपण त्याच्यात त्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या केलं पाहिजेत. पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे आपल्याला टाईमनुसार बदलता येणं पण खूप गरजेचं आहे आणि ते बदलण्यासाठी तो आपण म्हणतो ना ॲक्सेप्टन्स गरजेचं आहे. आता बऱ्याच जसं की तुम्ही म्हणाले, की मी वेगवेगळ्या कोचकडून शिकवत असतो. ही खरं तर तुमचं ॲक्सेप्टन्स मोड आहे, की मला आजही शिकायचंय. शिकायची. पण बऱ्याच वेळा आपण असं बघतो, की बिझनेस ओनर्स जे असतात, ते एका स्टेजला आल्यानंतर ते समजतात, की मी खूप सक्सेसफुल आहे आणि आता मला खरं तर शिकायची गरज नाहीये. तर हा जो माइंडसेट आहे तो कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे? माझ्या बिझनेसमध्ये तरी नाही. नाही, बरोबर. दुसऱ्यांच्या माहीत नाही. नाही, माझ्या- माझ्या अकॉर्डिंगली तर कुठल्याच बिझनेसमध्ये नाही. हां. कारण प्रत्येक बिझनेसला म्हणजे रोज टेक्नॉलॉजी चेंज होते. नवीन येते. तर तुम्हाला नवीन गोष्टी रोज शिकणं गरजेचं आहे. Right. जसं की आधी खूप ट्रेडिशनल वेने सगळ्या गोष्टी चालायच्या, मार्केटिंग असू दे, सेल्स. पण आज इतक्या फास्टेस्ट जगात आपण वावरतोय की आज सगळं ऑटोमेट होतंय. म्हणजे आपण उद्या उठलं तर नवीन टेक्नॉलॉजी येते मार्केटमध्ये किंवा नवीन काहीतरी येते. तर मला असं वाटतं प्रत्येकाने शिकत राहणं गरजेचं आहे. आपण शिक्षण स्टॉप केलं तर खरं तर तिथून आपलं आपण म्हणतो ना थांबली प्रगती. रिव्हर्स गेअर पडणार आपला. रिव्हर्स गेअर, बरोबर. प्रगतीच थांबली आपली, प्रगती असं म्हणू थांबली शकतो. आपली. पण हे गरजेचं आहे, म्हणजे तो ऍक्सेप्टन्स येणं गरजेचं आहे की नाही मला शिकायचंय.
आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं जे नेचर आहे की क्युरियस माइंड आहे, की मला नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. म्हणजे मला मॅटर नाही करत ती गोष्ट येते नाही येत, पण मला शिकायचं आहे आणि करायचं आहे. तर हे खूप गरजेचं आहे आणि आजच्या यूथसाठी तर अजून जास्त गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा आता आपण असं बघतो की सोशल मीडिया म्हणजे इतक्या वाईड लेवलला ह्या गोष्टी वाढत चालल्यात की त्यामध्ये आजची युवा पिढी फसली आहे खरं तर. तर तुमच्या अकॉर्डिंगली सोशल मीडिया कितपत चांगलं आहे आणि कितपत योग्य आहे? ते सोशल मीडियाचा तुम्ही जसा वापर कराल तसा सोशल मीडिया तुम्ही त्याच्यातून काय घ्यायचं हे ठरवलं पाहिजे. बरोबर. 100% द्यायला ते भरपूर तयार आहेत, पण तुम्हाला काय हवंय त्याच्यातून, अगदी बरोबर. काय घेणार तुम्ही, हम्म. हे महत्वाचं आहे. बरोबर. ॲज अ बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने घेतलं पाहिजे. म्हणजे आपण फेसबुक आणि रील्सवरती जरी टाइम वेस्ट करतोय, पण त्याला इन्व्हेस्ट करता आलं पाहिजे त्या टाइमला, की ॲज अ बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा ॲज अ लर्निंग पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर बरोबर. हे बऱ्याच वेळेला मिसगाईड होतात गोष्टी आणि त्यामुळे तो फ्लो चुकत जातो. आणि मला असं वाटते आजच्या पिढीला सगळ्यात जास्त अवेअरनेसची गरज आहे आणि खरं तर तुमच्यासारखे जे सक्सेसफुल लोक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे. कारण जेव्हा तुम्ही सुरुवात केली, तुम्ही खरं तर खूप झिरोतून सुरुवात केली आहे. फॅमिली सपोर्ट नाही किंवा तेवढं भांडवल नाही. तिथून जर तुम्ही तुमच्या बिझनेसचं एवढं साम्राज्य उभं करू शकता, आजच्या पिढीकडे तर त्या सगळ्या गोष्टी आहेत बघायला गेल्या तर. Right. खरं तर घरच्यांचाही सपोर्ट असतो किंवा पैशाचाही सपोर्ट असतो. फक्त ती एक करण्याची कुठेतरी जिद्द पाहिजे की मला हे करायचंय. आणि मला असं वाटतं तुमच्याकडून ते इन्स्पिरेशन घेतील आणि नक्कीच ह्या गोष्टी फॉलो करतील. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि मला हेही जाणून घ्यायला आवडेल सर, की मी बऱ्याच वेळा पॉडकास्टमध्ये हा प्रश्न विचारत असते, की जसं आपण बघतो की मार्केटमध्ये जास्त मेल बिझनेस ओनर आहेत, म्हणजे जास्त जेंट्स आहेत. फिमेल खूप कमी आहेत. पण ज्या महिला उद्योजिका आहेत किंवा ज्या महिलांना यायचं आहे बिझनेसमध्ये, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्याल? कमी आहेत असं नाही आहेत, भरपूर आहेत. हां. महिला बिझनेस भरपूर आहेत आणि चांगला बिझनेस करतात महिला पण. भले छोटे छोटे का बिझनेस आहे ना, पण करतात. मोठ्याही बिझनेसमध्ये महिला भरपूर आहेत. चांगले मोठे मोठे बिझनेस करतात महिला. असं काही नाही आहे की महिलांनी 100% बिझनेसमध्ये यायला पाहिजे. आणि बाकी आजची गरज आहे. बरोबर. हां. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी हे होतं की एक माणूस काम केला तर 4 लोकं घरात बसून खात होते. आजची गरज अशी आहे की दोघांनी काम केलं पाहिजे. अगदी बरोबर. भले बिझनेस असू दे किंवा तुम्ही जॉब करू. तर महिलांनी बिझनेस हा केला पाहिजे बरोबर. 100%. आणि जे वाढते आपण बघतोय खर्च हे ते गोष्टी, तर ते ते गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं आत्ताच्या ज्या सगळ्या गोष्टी पण आहेत. मला तर म्हणजे खर्च आणि गरज ही बाजूला ठेवून तुमचं आवड काय आहे ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला. एक स्वतःची आयडेंटिटी पण क्रिएट करणं आज गरजेचं आहे. म्हणजे मी बघितलं तर मला वाटतं पुण्यातले का मुंबईतले महिला आहे ती पुरणपोळी म्हणजे जगभरात विकते. हो, आहे बरोबर. त्यांचं वेगवेगळ्या हां, ठिकाणी आहेत. हो, हां. हो, हो. पुरणपोळी त्यांनी वेगवेगळ्या जगभरात विकतात परदेशात ते. घेऊन गेलेत. हां, प्रत्येक म्हणजे एअरपोर्टला पुरणपोळी मिळते म्हणजे तर म्हणजे महिलांमध्ये ते पोटेन्शियल आहे आणि ते करू शकतात. करू शकतात. आपल्या म्हणजे आपण मला सांगायचं कुठलाही प्रोडक्ट छोटा नाहीये किंवा कुठलाही बिझनेस छोटा नाहीये. जर तुम्ही तेवढी मेहनत घेतली आणि वेगवेगळ्या आयडियाज लावल्या, तर प्रत्येक बिझनेसला तुम्ही त्या लेवलला Right. एक्सपांड करू शकता. आणि खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला. आणि मला असं वाटतं आपले जे लेडीज व्ह्यूअर्स आहेत, जे ऑडियन्स आहे, त्यांच्यासाठी पण हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, की प्रत्येक गोष्टीत बिझनेस आहे, फक्त तुम्हाला जर शोधता आला पाहिजे. हां. हे महत्त्वाचं आहे आणि खरं तर. करतात लेडीज सुद्धा भले छोटे छोटे का होईना बिझनेस हे लेडीज करत असतात. बरोबर. आणि त्याच्यातून ठीक आहे त्यांच्यापुरतं ते सक्सेस आहेत असं समजतात, ते सक्सेस होतात. ते छोटे छोटे बिझनेस करून कपडे विकणे किंवा हे ब्युटी पार्लर हे किंवा अशा बऱ्याचशा कोणी काय म्हणजे बरोबर. हे करतात. अगदी आणि बरोबर. मगाशी एक आपला मुद्दा राहिला होता की मग मला एक सांगायचं होतं की जे BG शिर्के, आपण बिझनेसमॅन बद्दल विचारत होतो. BG शिर्के हे ज्यावेळेस ते एक्सपायर झाले त्यांनी व्हायच्या आधी सांगितलं होतं की मी गेलो तरी कंपनी बंद नाही ठेवायची. अच्छा. हां. हां. ते एक्सपायर झाले काहीतरी 15 ऑगस्ट का 26 जानेवारी त्या दिवशी. हां. आणि ते जायच्या आधी 3 दिवस आधी ते कंपनीत येऊन गेले होते. ओके. हां, आणि मग म्हणजे ते बिझनेसमॅन हा रिटायरमेंट नाही किंवा त्याला थांबणं नाहीये. बरोबर. अगदी शेवटपर्यंत बरोबर. त्याला आयडिया जी काम आपण करणं. म्हणत होतो की नवीन आयडिया आपल्याला शोधल्या पाहिजेत, तर ते त्यांचं एक माझ्यासाठी उदाहरण एक चांगलं आहे की म्हणजे खूप थांबायचं नाही. थांबायचं नाही. आणि आम्ही राहतच तिथं होतो की BG शिर्केला असं गाडीतून जाताना पाहत होतो कारमधून अरे बापरे! लहानपणी. हां. हां. अच्छा. नाईस. म्हणजे खरंच जसं तुम्ही बोलले की बिझनेसमॅनला
कारण ते कुठेतरी समाजासाठी कॉन्ट्रीब्युट करतात, हा, तुम्ही दुसऱ्यांची right. मदत करताय, तुमची मदत तुम्हाला थांबवायची नाही. हा, मी इव्हन एलॉन मस्कचं पण ऐकलं होतं, त्यांचा बर्थडे असला तरी ते काम करतात. म्हणजे हा. आपल्या इकडे जनरली असतं ना बर्थडे सुट्टी आपण सेलिब्रेशन, त्यांची ते नाही, काम म्हणजे डेडिकेशन आहे, right. काम म्हणजेच बर्थडे. बरोबर. आणि खरंच हे खूप गरजेचं आहे, म्हणजे त्या लेवलचं डेडिकेशन आहे. आणि खरं तर तुम्हाला तुमची फील्ड जर आवडत असेल, तुम्हाला तुम्ही बाकीचा सगळा थकवा किंवा तुमच्या बाकीच्या गोष्टी विसरून पूर्णपणे त्यात एकदम समरस होऊन जाता आणि त्याच गोष्टीवर तुमचा फोकस फोकस असतो. असतो, पाहिजेच फोकस. हो, तर ते गरजेचं आहेत त्या गोष्टी. सो सर, तुमच्यासोबत ॲक्च्युली गप्पा मारून आणि तुमचा एक्सपिरियन्स, तुमच्या बिझनेसबद्दल भरपूर गोष्टी आम्हाला कळल्या आणि बऱ्याच गोष्टी मलाही शिकायला भेटल्या की बिझनेसमध्ये एक माइंडसेट किंवा बिझनेस ग्रो करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं ऑडियन्सला पण नक्कीच याचा खूप फायदा झाला आहे आणि ते पण यातून बऱ्याच गोष्टी शिकतील. आणि ज्या ऑडियन्सला खरंच तुमच्याकडे तुमचे असे कुठले मशिनरीज असतील, त्यांना जर ऑटोमेट करायचं असेल तर तुम्ही नक्कीच सरांना कॉल करा, त्यांच्यासोबत डिस्कस करा की कसं आपण ऑटोमेट करू शकतो आणि कसा तुम्ही तुमचा टाईम, पैसा आणि तुमचे हार्डवर्क वाचू शकता. मला असं वाटतं तुम्ही हा जो खूप महत्त्वाचा एक संदेश दिला आहे की कुठल्याही बिझनेसमध्ये आपण पैसा आणि टाईम कसा वाचवायचा हे आजच्या टाईममध्ये खरंच खूप गरजेचं आहे. सो थँक्यू सो मच सर, तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं. सो थँक्यू सो मच ऑडियन्स. आमच्या यूट्यूब चॅनलवरती नक्की आमच्या पॉडकास्टचा व्हिडिओ बघा, त्याचप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.